सस्नेह स्वागत आहे आपलं दापोली किनाऱ्यामध्ये। आज आपण हे बघा शेवग्याच्या शेंगांची मस्तपैकी अशी आमटी बनवणार आहोत। त्यासाठी बघा मी इथे गरम पाण्यामध्ये डाळ भिजत ठेवली आहे। 1 वाटी तूर डाळ घेतली आहे आणि पाव वाटी मसूरची डाळ घेतली आहे। तासभर अशी भिजत ठेवली आहे डाळ। आता ते आपण शिजवून घेऊया, मिक्स करूया। डाळीमध्ये आपण पाव चमचा हिंग घातलाय, पाव चमचा हळद घातली आहे आणि डाळीपुरतं मीठ घातलं आहे। आणि आता आपण ही डाळ कुकरला शिजवून घेऊया। आणि डाळीमध्ये 1.5 ग्लास पाणी घातले आणि डाळ शिजायला ठेवली आहे। आता आपण आमटीची तयारी करूया। आपण शेंगांचे तुकडे करून घेऊया। हे बघा थोडंसं असं निघेल तेवढं काढायचं आणि नाही काढलं तरी चालेल। बघा असं थोडं थोडं काढायचं। हे असं थोडं थोडं साल काढायची वरची। अगदीच कोवळ्या शेंगा असतील तर साल नाही काढायची। हे बघा टोकाचा भाग काढायचा। हे अशा पद्धतीने आपण सगळ्या शेंगा आहेत त्याचे तुकडे करून घेऊया। कुकरला छान डाळ शिजवून घेतलेली आहे आपण। बघा डाळ छान शिजून झाली आहे, मस्त घोटून घेतली आहे ती। शेवग्याच्या शेंगा शिजवून घेऊया। गॅस पेटूया, मोहरी घेऊया, तेल घेऊया। मोहरी घातली आहे, आता जिरे घालूया। जिरं घालून झालं की मस्त फ्रेश असा कढीपत्ता घालूया। इथे 5-6 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतलेल्या आहेत त्या घालूया। हिंग घालूया पाव चमचा। आपण डाळीत सुद्धा हिंग घातला आहे। आणि कोथिंबीर घालूया थोडीशी फोडणीमध्ये। एक कांदा असा उभा चिरून घेतलाय तो घालूया। कांदा छान परतून घेऊया। तर कांदा ना हलका गुलाबी रंगाचा झाला ना की त्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया। गॅसची फ्लेम कमी केलेली आहे। 1.5 चमचा घरचा मसाला घालूया। हळद घालूया पाव चमचा। आपण डाळीमध्ये सुद्धा हळद घातलेली आहे, शेंगांपुरतीच हळद घालायची आहे। आणि 1 चमचा गरम मसाला पावडर घालूया। मसाला छान परतून घेऊया। परतून झालं ना थोडंसं गरम पाणी घालूया। थोडंसं गरम पाणी घालून मसाला चांगला एकजीव करून घेतलाय। आता यामध्ये आपण एक टोमॅटो चिरून घेतलाय तो घालूया, परतून घेऊया। तर टोमॅटो सुद्धा सॉफ्ट झाले। आता आपण यामध्ये ना शेंगा घालूया। मसाला छान परतून झालेला आहे। आता यामध्ये आपण शेंगा घालूया। पाण्यात नाही ठेवायच्या शेंगा चिरून, कधी त्यातलं पोषक तत्व असतं ते पाण्यात निघून जातं। तीच भाजी चिरून झाली की पाण्यात ठेवायची नाही, त्या भाजीचे पोषक तत्व सगळे पाण्यात निघून जातात। आणि कोणतीही भाजी धुवून नंतर चिरून घ्यायची। शेंगा छान अशा मसाल्यामध्ये परतून झालेल्या आहेत। शेंगा शिजायला फारसा वेळ लागत नाही। बाजूला गरम पाणी करून घेतले तर ते घालूया शेंगामध्ये, म्हणजे शेंगा ते लवकर शिजून होतील। शेंगा बुडतील एवढं पाणी घातले। मीठ घालूया, शेंगांपुरतंच मीठ घालूया। हे छान असं मिक्स करून घेऊया। मीठ घातले आपण आणि झाकण ठेवून शेंगा शिजवून घेऊया। बघूया शेंगा शिजल्यात का। मस्तपैकी हे बघा छान सुगंध येतोय। शेवग्याच्या शेंगांना मला खूप आवडतात आणि आमटी पण मला खूप आवडते। मी नेहमी बनवते ही आमटी आणि आमच्या घरात ना शेवग्याची आमटी खूप आवडते। हे बघा शेवगा ना शिजलाय का बघूया आपण। कुठे बरं गेला शेवगा।
मस्त शिजून झालाय बघा. शेवगा शिजलेला आहे. आता आपण ही बघा ही डाळ शिजलेली आहे ना, घोटून घेतली ती घालूया. डाळ शिजताना सुद्धा आपण मीठ घातले आणि शेंगा शिजताना सुद्धा मीठ घातलं होतं. चेक करूनच आता मीठ घालायचं. मीठ घालावं लागणार आहे. तर थोडंसं आपण आपल्या चवीनुसार मीठ घालायचं. मस्त असं ढवळून घेऊया. आपल्याला किती घट्ट हवी, किती पातळ हवी त्यानुसार आमटी बनवायची. त्यानुसार पाणी त्यात घालायचं. हे बघा मस्त. आणि आता ना आपण यामध्ये कोथिंबीर घालूया. मिक्स करूया. खूप छान चवीची आमटी तयार झाली आहे. आमटीची रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करा. आणि चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब जरूर करा. गॅस बंद करूया आणि ही आपण आमटी आहे ती खाण्याकरता प्लेटमध्ये काढून घेऊया. खूपच छान चवीची शेवग्याची आमटी बनून तयार आहे. मी अशा पद्धतीने बनवलेली आमटी तुम्ही नक्की करून बघा. तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू.